सध्या मार्केटमध्ये एकदम ट्रेंडिंग म्हटलं तर काय आहे तर कैरीचा सीझन अगदी बऱ्या प्रमाणात चालू झाला आहे. मार्केटमध्ये भाजी आणायला गेलो आणि कैरी नाही आणली तरच नवल. कैरीचं लोणचं बनवतो, तक्कू बनवतो, त्यानंतर चटणी देखील बनवली जाते. तर आज आपण अगदी पारंपरिक असा कैरीचा कायरस बनवणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 2 इथे कैऱ्या घेतलेल्या आहेत. मी गावरान कैरीचा वापर करत आहे. तुम्ही तोतापुरी कैरी देखील वापरू शकता. जी इझिली अवेलेबल होईल ती कैरी आपल्याला इथे वापरायची आहे. तर सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे, कोरडी करून घेतली आहे. त्याचं वरचं देठ काढून घेतलं आहे आणि आता आपण त्याची साल काढून घेणार आहोत. साल काढण्याची स्टेप अजिबात स्किप करायची नाही आहे. साल न काढता हा कायरस किंवा मेथांबा जर केला तर तो थोडासा कडवट होऊ शकतो. त्यामुळे ही स्टेप आपल्याला अजिबात स्किप करायची नाही आहे. तर कैरीचा कायरस किंवा कैरीचा मेथांबा प्रत्येक ठिकाणी याला वेगळा वेगळा शब्द आहे. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की. उन्हाळा सुरू झाला की कैरीचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो. लोणचं, चटणी, तक्कू, त्यानंतर कायरस किंवा अगदी पिण्यासाठी म्हणाल तर कैरीचं छान आंबट गोड असं पण त्यामुळेच तर कैरी असो आंबा असो ह्याला उन्हाळ्यातला राजा आपण म्हणतो. आणि तसंही उन्हाळ्यामध्ये आंबट चटपटीत असं खाण्याची जरा जास्तच इच्छा होते. तर मैत्रिणींनो, कैरीची साल आपण काढून घेतली आहे. आता ह्याचे आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. याला चिरून घेणार आहोत. तर बरेच जण याला उभ्या शेपमध्ये देखील चिरून घेतात. तुम्हाला हवा त्या शेपमध्ये तुम्ही याला चिरून घेऊ शकता. आता नवीनच कैरी आणलेली आहे त्यामुळे अजून ती काही कोईला लागलेली नाही आहे. मधला भाग काढून घेतला आहे आणि साधारणपणे ह्या आकारामध्ये आणि ह्या साईजमध्ये मी ही कैरी चिरून घेते आहे. याला खूप बारीक असं चिरायचं नाही, नाहीतर शिजल्यानंतर ती गाळ होऊ शकते. तर ह्या कायरसमध्ये कैरीचा जो क्रंच आहे ना तो खायला एकदम छान लागतो. त्यामुळे ह्यापेक्षा बारीक आपल्याला कैरी चिरून घ्यायची नाही आहे, नसता ती गाळ होऊ शकते. आता सगळी कैरी आपण इथे चिरून घेतो आहे. आणि याचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे माहिती का मैत्रिणींनो, अगदी घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनून तयार होते. आपल्याला कुठलंही ॲडिशनल सामान यासाठी आणावं लागत नाही. आता यामध्ये मी 2 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर मोहरी घालायची, मोहरी छान फुलू द्यायची. त्यानंतर जिरं घालायचं, थोडीशी हळद घालायची. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मेथीदाणा. तर 1 चमचा मेथीदाणा इथे मग घातलेला आहे. याचं नावच आहे मेथांबा, त्यामुळे मेथीदाणा तर हवाच. हिंग घालायचा, कढीपत्त्याची 10-12 पानं घालायची. तर मैत्रिणींनो, ह्या मेथांबा खायला खूप छान लागतो. यामध्ये मेथीचा जो फ्लेवर उतरतो ना त्याची चव वाह क्या बात है. आता यामध्ये कैरी घालून घ्यायची आहे आणि कैरी छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायची आहे. ही सगळी प्रोसेस आपल्याला लो टू मीडियम हीटवरच करायची आहे, हाय फ्लेमवर करायची नाही. आता इथे मी हळद घालून घेतली आहे आणि थोडंसं मीठ घातलं आहे. मीठ यासाठी घालायचं की कुठलाही पदार्थ मीठ घातल्यावर खूप लवकर परतला जातो आणि मऊ होतो. आता मीठ घातल्यामुळे कैरी लवकर परतल्या जाईल, लवकर मऊ होईल. आता चमच्याच्या साहाय्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला वाफेवरच करून घ्यायची आहे. झाकण ठेवून वाफेवर लवकर शिजले जाते. आता साधारणपणे 4 ते 5 मिनटानंतर मी याला काढून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता कैरी मस्त मऊ शिजली आहे, कलर देखील बदललेला आहे. ह्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवून घ्यायची नाही आहे. आता ह्यामध्ये मी तिखट घालून घेतलेलं आहे. आपल्या घरात जे अवेलेबल असतं तेच घालायचं. त्यानंतर थोडासा काळा मसाला घालायचा आहे, घरातला ठेवणीतला जो मसाला असतो तोच घालायचा आहे. शक्यतोवर ह्यामध्ये कांदा लसूण मसाला वापरू नका. आता अर्धा चमचा मी इथे धण्याची पावडर घातली आहे, ह्यामुळे छान चव येते. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आपण यामध्ये घालून घेणार आहे ते म्हणजे गूळ. तर मैत्रिणींनो, साधारणपणे 1 वाटीभर ह्या कैरीच्या फोडी होत्या. आता मी तेवढाच गूळ यामध्ये घालून घेणार आहे. गावरान कैरी खूप जास्त आंबट असते, त्यामुळे जेवढाच तेवढा गूळ यात घालायचा आहे. आता मी कैरीच्या फोडी आधी मोजून घेतल्या होत्या. 1 वाटीभर ही कैरी भरली होती आणि तेवढाच गूळ या ठिकाणी मी घालून घेतलेला आहे. ह्यामुळे अगदी परफेक्ट अशी चव ह्या कायरसाला येते.
आता यामध्ये गूळ घालून घेतल्यानंतर गुळाचं छान पाणी होऊन हे सगळं एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. गुळाचा पाक वगैरे आपल्याला अजिबात करायचा नाही. आता ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. तर मी इथे अगदी पाव वाटी पाणी घातलेलं आहे. तर ह्या पाण्यामध्ये हा कायरस आपल्याला मस्तपैकी शिजवून घ्यायचा आहे. आता गॅसची फ्लेम मोठी ठेवायची पाणी आटेपर्यंत. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे पाणी आटवून घ्यायचं आहे. तर साधारणपणे 10 ते 12 दिवस हा कायरस मस्तपैकी टिकून राहतो, अजिबात खराब होत नाही. तोपर्यंत उरत नाही तो भाग निराळा, पण खायला खूप चटपटीत लागतो. भातासोबत तर कायरस अगदी भन्नाट लागतो. तर मैत्रिणींनो, आता आपण याचं झाकण काढून घेणार आहोत आणि पाणी आटलं की नाही ते बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आता बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. कलर तर अगदी मस्त आला आहे आणि या कायरसाचा सगळ्या घरभर असा घमघमाट सुटलेला आहे. आता यामध्ये मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. शेंगदाणे इथे मी भाजून त्याचा कूट करून घेतला होता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भन्नाट चवीचा चटपटीत कायरस बनून तयार आहे. आता यावर थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची. टोटली ऑप्शनल आहे, नाही घातली तरी देखील चालेल. तर मैत्रिणींनो, चटपटीत कायरस करायला अजिबात विसरू नका. रेसिपी ट्राय करा, कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये कुठल्या तरी नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.